तर कमी साहित्यात आणि झटपट होणारे असे शेंगदाण्याचे लाडू बघा तयार झालेले आणि हे बघा किती असे मस्त ठिसूर झालेले बघा आपले शेंगदाण्याचे लाडू। जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजले या युट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि बघा सकाळची वेळ आहे तर आमच्या घरी कोण आणले पा तर आज आली ती दीदी आणि दीदीचं शंभूचं आणि शंभूचं चालू आहे आता म्हणजे खेळायचं काम। तर तिघायचं पण आता रेडी झालेले आहे आवरून। तर आता आमचं पण स्वयंपाक ते झालं पण आज मंगळवार होता तर मग मंगळवार असल्यामुळं मम्मीला मला उपवास होता तर म्हणलं आता चला फराळ बनवायचं होतं आणि देवीला पण नैवेद्य द्यायचं आपल्याला आज। तर फराळाचं म्हणजे फराळाचं सकाळी भिजू घातलं आणि देवीला आपण 9-9:30 वाजता निवड नेत राहतो तर फराळाचं पण भिजलं नव्हतं। तर मग मम्मीने आज आहे ना तर शेंगदाण्याचे लाडू करा म्हणे देवीसाठी। तर म्हणलं चला मग आता काय थोडस वेगळं काहीतरी नवीन बनवूया। आणि दीदी पण आलेली दीदीला आता नाताच्या सुट्ट्या लागलेल्या आहे। किती दिवस दिली सुट्ट्या? 10 दिवस आहे। शंभू पाहिला का लय खोडीचा आहे। क्लिप काढून घेतो। चला आता लगेच आपण शॉर्टकट पद्धतीनं लाडू कसे बनवायचे आम्ही तुम्हाला सांगतो। तर बघा आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यायचे। तर मम्मीने आता शेंगदाणे फोडले आणि मम्मी म्हणे मी तुम्हाला शेंगदाणे फोडून देतो। तर बघा मम्मी अजून शंभू आय शंभू शंभू लय लाडावला काय आज त्याला एवढं सकाळी सकाळी पाणी नाही प्यायचं दिदू। आणि बघा इकडे कविताचं लगेच चालू झालं गॅस पेटावलती ना आणि शेंगदाणे फोडून दिले मम्मीने शेंगदाण्याचे लाडू करा म्हणे। बरं आहे ना भाजून घे चांगले आपले खुरकुसे। हा चांगले भाजून घे म्हणजे टरकला ते पण निघले पाहिजे। काय करायचं हा पैसा बोबडी आम्हाला झाली तुझी दीदी पाय किती छान ड्रेस घातला। दीदी मामाच्या गावावरून आली आज हा दीदी। तर शेंगदाणे पण आता भाजून घेऊन कविता भाजले का आणि चांगले असे टरकाला निघले पाहिजे इतके असे मस्त खुर्ची भाजून घ्यायचे आपल्याला। हे बघा गरम असते ना अजून ते गरम पण गरम याच्यामध्ये चालतं टरकाला चांगले निघले पाहिजे। आणि बघा आपण सोबत त्याच्यासोबत खोबरं पण घेतलेलं आहे एवढं असं खोबरं आहे। आणि शेंगदाण्याचे लाडू जर बनवताना आपण जर त्याच्यामध्ये जर खोबरं जर किसून टाकलं ना तर त्याची जी चव आहे का ती एकच नंबर लागते। किसून घ्यायचं ना मम्मी खोबरं ते सगळे साल्ट काढून घे। पोरांना काय झालं का ना आज लई चालटा वालटा चालू यांचा काय झालं आरू जा बाहेर जा खेळलोय काय लागत आहे। तर बघा आपण खोबरं पण एकदम ह्या पद्धतीने किसून घेतलेलं आहे बघा आणि खोबरं तर किसून झालंच आपलं। आणि कविताने एकदम साल्टा बघा शेंगदाण्याची पूर्ण बारीक काढून आणलेले। आणि आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे तर गुळ। तर हे बघा गुळ पण आपण एका ताटात म्हणजे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि एवढं सगळं आपलं साहित्य लाडूसाठी पाहिजे तर एवढं घेतलेलं आहे। आणि कोणी कोणी म्हणजे शेंगदाण्याचे जे लाडू बनवता का त्याच्यासोबत साखरीचा पण म्हणजे साखर टाकू शकतो गुळाऐवजी। तर म्हणजे ज्याची जशी आवड तशी आपण टाकू शकतो तसं काही म्हणणं नाही पण आपल्याला म्हणजे गुळच पाहिजे। तर लाडू बनवण्यासाठी जर गुळ जर टाकला ना तर जे लाडू आहे का ते व्यवस्थित बांधले पण जातात तर त्यासाठी गुळच टाकायचा शक्यतो। शेंगदाणे आणि गुळ एकदम बारीक करून घ्या। हा बारीक मिक्सर मध्ये टाकणार। हे बघा शेंगदाणे पण नाही ते बारीक करून घे ना अगोदर थोडस कसं कसं बारीक करून घे। हा तर जो मोठा खडा होता का तो कविता याच्यात बारीक करून घेऊ राहिली म्हणजे मग जे मिक्सर मध्ये आपल्याला काढायला जास्त त्रास नाही देणार। आणि हे बघा सगळं आपण याच्यात टाकून घेतलेले। इकडे पोरांचं बाहेर चालू खेळायचं काम एकेने घोडा काढला। आरू तू आली तर सगळी येड्यावानी करू आली बरं का आज जरा सोमबाबडी कुठे गेली? तर हे सगळं आता मिक्सर मध्ये काढून घ्यायचं एकदम बारीक। तर एकदम बारीक असं आपलं जे शेंगदाणे आणि गुळ होतं ते मिक्सर मधून एकदम बारीक काढून घेतलेलं आहे बघा। बारीक झाले एकदम बारीक असं आणि खोबरं आणि मिक्स करून घ्यायचं। हा जे आपण खोबरं किसून घेतलेलं होतं ते पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं।
बरं आहे ना, म्हणजे असं जरा काही भाष्य जरा देवीला फराळायचं नसलं ठेवायला किंवा आपल्याला पण ज्या उपवास असलं त्याला काही नसलं तर असं फास्ट केलं तर एकदम भारी होतं ना लाडू. मग सोप्या साध्या पद्धतीनं आणि एकदम फास्ट होणारी पद्धत आहे. आणि हे बघा एकदम असं मस्त मिश्रण बनवून घेतलेले. तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे सगळे. आणि ते जर म्हणजे असं मिक्सर मधून जर काढल्याबरोबर जर काढले केले लाडू तर लगेच बांधता येते. तर या पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे बघा. आणि लाडू हा दिसायला बी किती सुंदर दिसतोय बघा. एकदम असं कोणी म्हणून विकतच्या लाडू सारखं दिसू राहिलं एकदम. कोण म्हणून विकतच आणले तेच ना बघा ना, त्यामध्ये खोबरं ते एकच नंबर दिसतंय बघा. त्याची जी म्हणजे आपण खोबरं टाकले जी त्याची जी चव आहे का ती बदलून जाते, एकच नंबर लागते बघा. आणि या पद्धतीनं सगळे लाडू बांधून घ्यायचे आपल्याला. तर पहा आता आम्ही लाडू बनवून पण बाहेर आलेलो आहे. आणि शब्दांना जर नसलं काही तर एकदम झटपट होणारी वस्तू आहे का शेंगदाण्याचे लाडू. तर मम्मीने सांगितलं तर लाडू बनव म्हणून देवीला निवद न्यायचं आहे आणि लाडू पण बनवून बाहेर आलो. शंभू काय चालू आहे? हात आलतो आपल्याला देवीला निवद न्यायला का? मग खाय बरं का? तुला आईसोबत जायचं ना. आणि बघा एकदम झटपट होणारे असे 5 मिनिटात होणारे असे शेंगदाण्याचे लाडू आम्ही बनवलेले. असे लाडू तुम्ही पण बनवून बघा. खोबरं आणि शेंगदाणे आणि गुळ फक्त एवढे 2-3 साहित्य घातलेले, जास्त काही म्हणजे थोड्या कमी साहित्यामध्ये असे मस्त असे पदार्थ होणारा एकदम असा बनवलेला आहे आम्ही. आणि बघा खायला पण एकच नंबर लागतो. ज्या दिवशी साबुदाणा नाही बनवला आपण किंवा दुसरं काही समजा नसलं तर मग उपवास असला तर साध्या सोप्या पद्धतीने असं जर बनवलं तर खायला बी थोडंसं वेगळं म्हणजे चव टेस्ट म्हणजे वेगळी येते आणि भारी राहतं खायला पण. तर तुम्ही पण बनवून बघा, असे लाडू एकदम भारी लागतात. तर आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.